काय हो, कसले कागदपत्र आहेत आणि कसली गडबड चालली तुमची एवढी? अगं हे लाईट बिल येत ती काय झालं, गावातली सारखी सारखी डीपी जळायची. त्याच्यामुळे सचिन भाऊ मी काल आहे ना आमदाराकडे गेलतो भेटायला. म्हटलं आम्हाला अजून एक डीपी लागती. म्हणजे कसं एका डीपीवर जास्त लोड यायचा, 2 जर डीपी केल्या ना लोड कमी येईल ना, आणि जळायची पण नाही डीपी सारखी सारखी. कसं आहे, आमदारची ना आपली जवळची ओळख आहे ना, कार्यकर्ते शेवटी आम्ही त्यांची. म्हणजे काम झालंच म्हणून समजा. बरोबर आहे. पण ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही जरा आहे ना त्या जास्त सचिन भाऊजींवर विश्वास नका ठेवू बघा. त्यांच्यापासून थोडं लांबच राहावं. असं का बोलते तू? हे बघा कसं आहे, तुमच्यामुळे त्यांना आमदाराची भेट होती आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यांना आमदारांना भेटायचे म्हणून ते तुमच्या पुढं पुढं करतायत. अगं तसं काही नाहीये, लय भारी माणूस येतो. ऐकून घ्या, तुम्हाला आता वाटतंय असं भारी माणूस, एकदा का त्यांचं काम झालं ना ते तुम्हाला ओळख पण नाही देणार. अगं तू चुकीचा विचार करते, तसं काही नाहीये. नाही सचिन भाऊ आले. ये बस. अरे केली ना कागदपत्र गोळा? हे बघ सगळे येतं, लाईट बिल. हा अरे मी सुद्धा हेच करणार होतो, पण लोक ऐकतच नाही रे माझं. म्हणलं तुझं चांगलं नाव आहे गावात, लोक तुला कागदपत्र लगेच देतील. हा आणि आमदार साहेबांशी तेवढी ओळख करून दे ना आज माझी. काल गेलतो ना आपण, पण आमदार साहेब थोडं गडबडीत होते काल. आपण काय करू, एकदा डीपी आली गावात निवंत भेट घेऊ. आणि ते डीपीचं आहे ना त्यांना म्हणून आजच करून टाका मग काम. 100% काम होणार आहे. तुला माहिती आहे ना मी किती जवळचा कार्यकर्ता त्यांच्या. अरे म्हणून तर आपलं काम होतंय. एकदा डीपी बसली ना गावात आहे ना, आपण वाजत गाजत सत्कार समारंभ ठेवू आमदार साहेबांचा. काय जमतंय जमतंय. हा आणि मग आपण दोघंच बरं का स्टेजवरती जायचं. हा जमतंय. आज आहे ना संध्याकाळपर्यंत डीपी येईल बरं का. हे काम करून टाकू आपण. हा चालतंय, चला मग. अहो भाऊजी थांबा ना, नाश्ता वगैरे करा. नाश्ता वगैरे काय, हे महत्वाचं काम आहे वहिनी, बरोबर आहे की नाही? बरं येऊ का? चल चल सचिन भाऊ. चल. तुम्ही काय हो, तुम्ही गेले नाही? कार्यक्रम होता ना तुमचा. झाला असेल आता कार्यक्रम. म्हणजे मग तुम्ही गेले नाही का? अगं मला फोनच नाही आला कोणाचा. त्या सचिन भाऊनं पण नाही सांगितलं. काय बोलताय? तरी मी तुम्हाला वारंवार सांगत होते, त्या सचिन भाऊजींवर विश्वास ठेवू नका ठेवू नका. ठेवला ना? काय केलं हो त्यांनी? तू बोलत होती ते बरोबर होतं. अगं मी त्याला आमदार साहेबाकडे घेऊन गेलो, ओळख करून दिली. त्यांनी गावात कार्यक्रम पण ठेवला तरी मला साधा फोन नाही केला. आणि वरून गावात असं दाखवतोय का मीच डीपी गावात आणली, मीच आमदाराकडे गेलतो भेटायला म्हणून. आणि जवळचा कार्यकर्ता असं तो दाखवू राहिला स्वतः. बघा माणसं ना अशी स्वार्थी असतात. तो स्वतःचं काम भागून घेतात, नंतर मागच्या व्यक्तीला विसरून जातात. म्हणून मी तुम्हाला सांगत होते, नका एवढं हे करूयात आणि नका वळके करून दाखवू त्यांना. हा बघा आपल्याला काय नाही हो, समोरचं जर पुढं जात असेल तर आपल्याला काय नाही, पण त्यांनी मागच्या व्यक्तीला पण कधी विसरायला नाही पाहिजे. त्याची जाणीव ठेवली पाहिजे. ठेवली का सचिन भाऊजींनी तुमची जाणीव? आता काय करणार आहे मी? म्हणून म्हणत असतात ना, समोरच्या व्यक्तीला आहे ना कधी पण पहिल्या नजरेतच परखायला पाहिजे. आणि ती तुमची चूक आहे, तुम्ही परखलं नाही त्यांना. साधा त्यांनी फोन सुद्धा नाही केला. आता कार्यक्रम पण झाला असेल. आपण समोरच्याला इतकी मदत करायची आणि समोरचा आपल्याला असंच विसरून जाणार, कसं ना हो? हे बघ जाऊ दे, जे झालं ते झालं. चल बघ तुम्ही त्याला भेटून. ठीक आहे. हा 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 चालतंय साहेब. हा पोचले ना तुम्ही? काय म्हणत होते? आमदार साहेबांचा फोन होता. हा पोचलो म्हणले व्यवस्थित. अगं तुला सांगतो, गावात एवढा मोठा कार्यक्रम झाला आज. आमदार साहेब तर दिवसभर खांद्यावर हात टाकून फिरत होते माझ्या. काय म्हणलं? हा खरंच? आणि म्हणले असा कार्यकर्ता पाहिजे म्हणले. म्हणले ग्रामपंचायतीच्या तयारीलाच लागा तुम्ही. बरे बरे, हे तर लय चांगलं सांगितलं त्यांनी. म्हणजे कसं आहे माहिती का तुला, आता आमदार साहेबांचा एकदम खास माणूस झालो बघ मी. खरंच आहे. आणि आज तो तुमचा सत्कार झालाय एवढा आमदार साहेबाच्या हातून. काय सचिन भाऊ चुकीचं केलं बरं का तू. अरे तू मी तुला आमदार साहेबाकडे घेऊन गेलो, तू गावात कार्यक्रम ठेवला, मला साधा फोन सुद्धा नाही केला. मी आलो नसतो कार्यक्रमाला. अरे तसं नाही सुहास, तुला बोलवणारच होतो मी, पण काय बोलवलं नाही तू. शांत बस. मी गावात डीपी आणून दिली, मी तुला घेऊन गेलो, म्हणजे मी हे सगळं काम करून तू गावात काय सांगितलं? मी केलं म्हणलं काम आहे. मी डीपी आणली, मी आमदार साहेबाला भेटलो.
खरं सांग बरं, कोणी केलंय काम? हा, माझी ओळख होती की तुझी होती आधी ओळख? तू काय मी काय आपण एकच झालो ना सुहास. मग एकच झालो ना, मग गावात का बोलवलं नाही तू कार्यक्रमाला मला? हा, का असं वागलं तू सांग ना. हे बघ, मला ह्या गोष्टीचं वाईट नाही वाटत का तू आमदाराच्या जवळ गेला. हा, मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय, मी काम करून तू सगळं श्रेय स्वतः घेतलं, ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय मला. अरे तसं नाही, मी लोकांना आता तेच सांगणार ना मी भेटल्यावर कोणाला पण. कार्यक्रम झाल्यावर का? हा, ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. मी तुला आहे ना लय जवळचा मित्र मानत होतो, पण हे बघ आजपासून आहे ना आपली मैत्री संपली. अहो सुहास भाऊजी, बघितलं तुम्ही कशाला एवढा स्वार्थीपणा दाखवायचा होता? डीपीचं काम एकत्र केलंय तुम्ही दोघांनी, आणि तरी पण दुराला नाही एवढा चांगला मित्र. आता इथून पुढे तरी असं वागू नका, सुधरा आता. हे खत टाकू टाकू जाम झाले. अहो तुम्ही इथं बसलाय होय, आपले जावई बापू येणार, लेक येणार आहे, त्याची तयारी आहे का नाही काही? जा जरा जाऊन बघा, पोशाख अंगठी तयार झाली का नाही. काही इथं बसूनच हिशोब करत बसणार तुम्ही? अगं कापड बी घेऊन आलोय मी, अंगठीचं माप बी दिलंय, अंगठी बी येणारी. तुम्हाला लागली का सांगायला आता? कधी केलं हे सगळं तुम्ही? आम्ही कधीच करून ठेवलंय. बघू काय काय केलंय बरं. काय नाही, हे बघा हा. जावायला मस्तपैकी आहे ना एक भारीतला पोशाख घेतलाय, हम्म. आपल्या टावेल टोपी आणलीये, आणि मस्तपैकी आहे ना 1 तोळ्याची अंगठी माप देऊन ठेवलंय. आणि हे काय आता भेटेन 1 तासाभरात त्याची. एवढं सगळं केलं तुम्ही? हा, आणि मी म्हणते अजून तुम्ही काही सुरुवात केली नाही. आता लेक येणार आहे, जावई येणार आहे, त्यांचं स्वागत चांगलं झालं पाहिजे, मानपान चांगलं झालं पाहिजे. मानपण हे असं मानपण करून त्याला काय, तुम्ही स्वयंपाकाची तयारी फक्त जोरात करा. काय हो, हो. काही कमी पडू देणार नाही. पहिल्यांदा लेकाने जावई येणार आहेत घरी, सगळं त्यांच्या आवडीचं बनवणार आहे. गोड म्हणा, तिखट म्हणा, सगळं सगळं. हा हा हा, चालतंय चालतंय, करा मग जावा स्वयंपाकाच्या तयारीला लागा. बरं मी करायला जाते, तुम्ही आधी ती अंगठी आणि सोन्याचं घेऊन या. हा, आणि लवकर जावा. यार लागले मला सांगायला. मग जावई मग आवडलं ना जेवण? एक नंबर स्वयंपाक झालता मामी. हो खरंच खूप छान झालं जेवण. अहो तुमच्या मामी स्वयंपाकाला लय हुशार आहे बघा, आणि पोरीला बी सगळे शिकून ठेवलंय स्वयंपाक त्यांनी. अहो ती तर लय भारी स्वयंपाक करती. कसे संस्कार आहेत तुमचे तिच्यावर. कसं आहे माहिती का जावई बापू, पोरीनी सासरी गेल्यावर जर स्वयंपाक चांगला केला ना तर निम्म सासर तिथंच जिंकलं समजायचं तिने. बरोबर आहे. अरे तुम्ही बसलाय काय, जावा ती पोशाख आणि अंगठी घेऊन या. अहो मामी, हे बघा मामा, त्याची काहीच गरज नाहीये. अहो तुम्ही एवढं आम्हाला प्रेमाने बोलवलं, त्याच्यातच सगळं आलं. अहो असं कसं, मान असतोय जावायचा त्यो. हा, हे बघा मामा, तुम्ही खरंच मला मुलासारखं मानत असाल ना, मला यातलं काहीच नको. तो पोशाख नको, ती सोन्याची अंगठी पण नको. अहो एवढी सोन्यासारखी मुलगी तुम्ही आम्हाला दिली, काय पाहिजे अजून आता? आणि मला एक सांगा, ही प्रथा आपणच पाडली ना. आले जावई, करा सोन्याची अंगठी, करा पोशाख. आता मला एक सांगा, ज्याला 4-5 जावई त्यांनी काय करायचं? एखाद्या गरिबांनी काय करायचं? हे बघा मला अजिबात पटत नाहीये. जावई बापू, तुमचं मन खरंच लय मोठं आहे बघा, पण नाराज बिराज नाही ना तुम्ही आमच्या? हो, नाराज कसले आता? एवढं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं, एवढा खर्च केला, अजून काय पाहिजे? आणि हे बघा, आता आमच्यासाठी खूप काही केलं, पण आता काय करा, तुमच्या मुलासाठी करा, त्याच्या भविष्याचा विचार करा. जावई बापू, अहो खरंच सोन्याला काय करता? एवढी सोन्यासारखी माणसं भेटलात तुम्ही आम्हाला, याच्यातच आम्ही भरून पावलो बघा. पोरीचं सोनं झालं आमच्या. पोरी, सासू सासऱ्याला आई वडिलांसारखं जग बघ. हो अहो तुमची मुलगी म्हणजे लक्ष्मी आहे. खरंच आमचं लग्न झाल्यापासून आहे ना, आमचं खरंच चांगलं झालं. चालायचंच. जावई बापू, तुम्ही आहे ना खरंच माझ्या मुलाची जागा घेतली बघा आज. बरं जाऊ द्या, तुम्हाला निघायचं असेल तर लवकर निघा, नाहीतर मग आजच्या दिवस इथंच थांबा तुम्ही. नको नको, जातो, मला पण सकाळी ड्युटीला जायचं लवकर. चला. बरं या, मी सोडवायला येतो तुम्हाला. चला. काय हो,
तुम्ही सोनूला काही 10 रुपये दिलते का? नाही. नाही, तुम्ही 10 रुपये नाही दिले, आईने नाही दिले, बाबांनी नाही दिले. मला तर त्या हातात 10 रुपये दिसले आणि मी त्याला विचारलं तर तो डायरेक्ट म्हटलं की बाबांनी दिले म्हणून. अरे खरं 210 रुपये ना मी माझ्या वरच्या खिशात काढून ठेवले होते. हा. म्हटलं आज पेपरचं बिल द्यावं. हा 200 रुपये आहेत खिशात, 10 रुपये कुठे गेले काय मी. बरोबर, ह्याने ना तुमचे 10 रुपये चोरलेत. तुम्ही ना त्याला काहीतरी बोला. बघू नंतर, चल मला आहे ना कामावर जायला उशीर होतोय. अहो बघू नंतर काय. आई चला जेवायला. झाला स्वयंपाक? हो झालंय. अगं मग आधी सोनूला वाढ जेवायला, मग आपण बसू. नाही, आज तो आपल्या सोबत नाही बसणार आहे जेवायला. का ग? आणि हो, त्याला मी आज डबल अभ्यास दिलाय, तर त्याला तो करून द्या पूर्ण, आपण जेवून घेऊया. अगं त्याने तर सकाळीच अभ्यास केला, आता परत बसवलं सोय अभ्यासाला. आई तुम्हाला माहिती का त्यांनी काय केलंय? काय केलंय? ह्यांच्या पॉकेट मधले ना पैसे चोरलेत त्यांनी. अहो घेतले, मग काय झालं, त्याच्या वडिलाचेच घेतलेत ना. अहो आई तसा विषय नाहीये, घ्यायचं तर सांगून घेऊन द्या ना, मी थोडी ना काय बोलणार आहे. पण हे असं काय केलं त्यांनी? अहो ह्याच वयात ना लहान पोरांना शिस्त पाहिजे, नाही तर मोठे जाऊन काय काय करामती करतील ते. राहू दे, तू नको शिकू आम्हाला. आम्ही पण काही लहानाची मोठी मुलं केली नाहीत. आम्ही त्याच्या आजी आजोबात, आम्हाला कळतंय कसं त्याला वागवायचं आणि कसं नाही. अहो आई तुम्ही का समजून घेत नाहीये? अहो तो आता लहान आहे, हाच वय आहे त्याला वळण लावायची. आधी जेवण वाढ त्याला. हे बघा आई, मी तुम्हाला सांगते, मला हे काय जमणार नाही. मला नको तुझा चहा. आज पोराला ओरडली, उद्या आपल्यावर ओरडल. मालकीन झाली सगळ्या घराची. घेतले म्हणून काय झालं होतं? बापाच्याच खिशातले घेतले होते ना पैसे. एवढं महाभारत करायची गरजच नव्हती तुला. बाबा त्यांनी पैसे चोरले होते ह्यांच्या खिशातले, म्हणून मी त्याला शिक्षा केली. तर ह्यात मी काय चुकीचं केलं मला सांगा बरं. आणि सासूबाई, मला तुमचं मन नव्हतं दुखवायचं. राहू दे, आज त्याला ओरडलीस, उद्या आमच्या दोघांवर पण ओरडशील. अहो सासूबाई, त्यांनी चुकीचं केलं म्हणून मी तसं वागले त्यासोबत. तुला जमत नसेल ना तर आमचा नातू आम्ही सांभाळूत, पण तू अशी काही त्याला ओरडू बिडू नकोस. ओ सासूबाई, अहो म्हातारपणात आपला आपण चालायचं बघायचं. हा काय तुम्ही बिले घराची ताण घ्यायला लागलाय? अहो पण तिनं मारलं त्याला, हे खरंच बरोबर आहे का तिला? अहो काय शिक्षा दिली असेल ना ते बरोबरच आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, त्यांनी पैसे घेतले नाहीत, चोरलेत. चोरी चाली ती, कळलं का? आज पैसे घेतलेत, उद्या काही करन तो. सुनबाईने केलंय ते एकदम बरोबर केलंय. लाड करा, प्रेम करा नातवाचं, पण चुका पाठीशी नका घालू. चुकीला चुकच म्हणलं पाहिजे. काय अहो पण ते केवढं पोरग आहे. संस्कार हे लहान वयातच घडवायचे असतात. उद्या लग्नाला आल्यावर शिकवती का त्याला? काय लका तुम्ही बी. बघतोय मी, म्हणलं बायकांमध्ये नको बोलायला, जाऊ द्या. सुनबाईने केलेलं एकदम योग्य आहे. मला तर पटलंय तिचं. आणि सुनबाई असंच वाग, मला अभिमान आहे तुझा. या घराची शिस्त टिकवायची आणि वळण लावायची जबाबदारी तुझ्याकडे येईल. आता आई आहे तू या घरात, काय? हो बाबा. हा, आणि कोणाला राग आला ना तरी चालेल, माझी हरकत नाही. जा, यांना गरम चहा घेऊन ये आता परत.